मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। आज शहीद विजय गंगाधर पवार 2001 मध्ये 2006च्या दरम्यान त्यांची काश्मीरमध्ये बॉर्डरवर तिथे त्यांची मृत्यूची घोषणा जशी आम्हाला कळाली त्या दिवशी पूर्ण मालेगाव शहर, मालेगाव तालुका, नाशिक जिल्हा, पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं होतं की हे काय झालं। त्याच्यामध्ये 2001च्या घटनामध्ये त्यांचा डेड बॉडी आणायचं कसं करायचं सगळ्या गोष्टीची कल्पना चालू होती। तर 2 दिवसानंतर ती डेड बॉडी आली होती, पुण्याला आली होती। तिथून प्लेननं पुण्यातून मालेगावला आलेलं मोसम बोलावर रात्रीच्या 3:30-4च्या दरम्यान मध्ये या प्लेनमध्ये आमच्या मालेगाव शहरात मालेगावचे सगळे मालेगावचे जेवढे लोक आहेत, छोटे मोठे लीडर कार्यकर्ते सगळ्यांनी त्यांचं व्यवस्था बंद करून त्यांचं सगळं दुःख त्यांनी अर्पण केलं होतं। त्याच्यामध्ये ते सगळे त्या दुःखामध्ये सामील झाले होते। त्यांची डेड बॉडी महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तर तिथून नवा बस स्टॉप, तर आमचं ज्ञाने गौतम नगरमध्ये आमचं घर आहे, त्यांचं घर होतं तिथं आणलं होतं। त्याच्यामध्ये कुसुंबा रोडचा जो परिसर आहे, पुरा मुस्लिम समाजाचा परिसर आहे, तरी आमच्या मुस्लिम बांधवांनी बी शहीद विजय पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांचा व्यवसाय त्यांनी पूर्ण मालेगावमध्ये बंद केला होता। त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं होतं। त्याच्यामध्ये आमचे शेख रशीद साहेब आमदार साहेब होते, त्यांनी भेट दिली होती। प्रशांत दादा आमदार होते, त्यांनी घरी येऊन भेट दिली होती। तुषार दादा शेवाळे ते बी आले होते घरी। सगळे छोटे मोठे लोक विजय पवारच्या घरी आले होते, त्यांच्या परिवाराला भेटले, सगळ्यांना भेटले। ग्राम पंचायतीत त्या टायमाला ग्राम पंचायतचे आमचे सरपंच वगैरे होते, तर त्यांनी नदी पात्राच्या बाजूला एक स्मशानभूमी तवा होती नाही, पण त्या टायमाला तिथं त्यांनी सांगितलं काही जागावर इथं त्याला जाळायचं। तर सरपंच, त्यानेचे सरपंच, माजी सरपंच जे असतील त्यांचं बी आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी ती जागा दिली आणि तिथं ते समाजामध्ये त्यांनी जागा दिली। गिरिजन पोरांना जात होता, शाहीद नारायण आबा होते तिथं सरपंच, तर त्यांनी जागा दिल्यानंतर आज स्मशानभूमीला शहीद विजय गंगाधर पवार नाव दिलेलं आहे। महानगरपालिकामध्ये सेक्रेटरी साहेबांनी ठराव करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज त्यांच्या नावाचं स्मारक तिथं स्मशानभूमी बनवलेली आहे। स्मारकासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आम्ही वारंवार कलेक्टर ऑफिसला, जिल्हा परिषद नाशिकला जाऊन वारंवार कागदपत्री करायचो, पण त्या टायमाला आम्हाला थोडी तकलीफ आली होती, फार तकलीफ राहिली। तेव्हा समाजासाठी एक शहीद झालेला आहे, शहीदांसाठी तुम्ही जर जागा देत नाही चांगल्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेवाल्यांना, तर या सगळ्यातून घराणी पाहते म्हणजे लोक खालच्या पातळीवर काहीतरी गोष्टी करायची। पण त्याला मी बोललो, साहेब तो देशासाठी शहीद झालेला आहे, देशासाठी शहीद झाल्यानंतर त्या माणसाला एक शाळेमध्ये जर जागा दिली, तर आमचे त्याने गावाचे मराठी शाळेमध्ये पोरं शिकतात, त्याला एक प्रेरणा भेटल का बा शहीद मिलिटरी पोलीस भरती हे कशाला म्हणतात ते इथं शिकवलं जाईल। तर ते पाठपुरावा आम्ही केलंय, तर त्याला 7, 8, 10 वर्ष झाले। 2004 मध्ये दादाभाऊ आमदार झाले, आम्ही दादाभाऊचे कार्यकर्ते होतो। दादाभाऊला सांगून जिल्हा परिषदेची शाळा आमच्या ताब्यात घेतली। सेक्रेटरी साहेबांना सांगून आमदार साहेबांना पाठपुरावा केला की जागा आमच्या ताब्यात भेटली। ताब्यात भेटल्यानंतर मग हे स्मारक आम्ही शहीद विजय पवारचं आम्ही इथं उभं केलं। उभं केल्यानंतर आम्ही बी नव्हे होतो, 2004 मध्ये 2004 मध्ये 2005 मध्ये 2006 मध्ये 2007 मध्ये 2008 मध्ये 2009 मध्ये 2010 मध्ये 2011 मध्ये 2012 मध्ये 2013 मध्ये 2014 मध्ये 2015 मध्ये 2016 मध्ये 2017 मध्ये 2018 मध्ये 2019 मध्ये 2020 मध्ये 2021 मध्ये 2022 मध्ये 2023 मध्ये 2024 मध्ये 2025 मध्ये 2026 मध्ये 2027 मध्ये 2028 मध्ये 2029 मध्ये 2030 मध्ये 2031 मध्ये 2032 मध्ये 2033 मध्ये 2034 मध्ये 2035 मध्ये 2036 मध्ये 2037 मध्ये 2038 मध्ये 2039 मध्ये 2040 मध्ये 2041 मध्ये 2042 मध्ये 2043 मध्ये 2044 मध्ये 2045 मध्ये 2046 मध्ये 2047 मध्ये 2048 मध्ये 2049 मध्ये 2050 मध्ये 2051 मध्ये 2052 मध्ये 2053 मध्ये 2054 मध्ये 2055 मध्ये 2056 मध्ये 2057 मध्ये 2058 मध्ये 2059 मध्ये 2060 मध्ये 2061 मध्ये 2062
मग कुठं कुठे अडचण यायला लागली तर आमचे समाजाचे अध्यक्ष बबनरावजी घोलप साहेब तेव्हा ते मंत्री होते, त्यांच्याकडनं आम्ही पुरा पाठपुरावा करून घेतला. बबनराव घोलप साहेबांनी आम्हाला पुढे मार्गदर्शन केलं. हे समाजाचा नाही, हे एक देशाचा जवान आहे, देशाचा जवान शहीद झालेला आहे. त्यांच्यासाठी आपल्याला काही करावं लागेल आपण करू. सगळ्या लोकांनी जात पात ना पाहून राजकारण न करता ही जागा आम्हाला मिळवून दिली. शहीद विजय गंगाधर पवार त्यांच्यासाठी स्मारक बांधली. त्याच्यामध्ये शेख रशीद साहेब, बबनरावजी घोलप, दादाजी भुसे साहेब हे सगळ्यांनी पाठपुरावा करून या गोष्टी इथं झाले. त्याच्यानंतर अनेक खेड्यांमध्ये काही ठिकाणी शहीद झालेले मिलिटरी मधले लोक, तिथे बी थोडासाच प्रॉब्लेम येतो साहेब, तुम्हाला माहित असेल. तिथं काही ना काही प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम आल्यानंतर गावचे काही लोक राहतात ते सहकार्य करून देतात. तर आमच्या गावाच्या लोकांनी सहकार्य करून हे स्मारक बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचं योगदान आहे. आता साहेबांनी सांगितलंच का बा मागच्या टायमाला आम्हाला काही कल्पना होती नाही साहेब. मागच्या टायमाला डायरेक्ट इथं आले तो कळालं का बा आता दरवर्षी शहीद विजय पवारांचा कार्यक्रम, मृत्यू दिवस ज्या दिवशी ते शहीद झालेले त्या दिवशी कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेणार. तर त्याबरोबर आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला इथला पुरा परिसर आम्ही चांगला करून दाखवू. पण दुर्दैवाने मी 4 वर्षापासून नगरसेवक नाहीये, तरी आमचा कामावर पाठपुरावा चालू आहे. मी इथली निधी मागितलेली आहे. आमच्या इथं आयुक्त साहेब त्यांना बोललेलो आहे, बबनरावजी घोलप साहेबांना बोललेलो आहे, दादा भाऊंना बोललेलो आहे, शेख आसिफ साहेबांना बोललेलो आहे, बच्चाभाऊ मॅडम आहे खासदार त्यांना बोललेलो आहे. कोणा मार्फत ती निधी आम्हाला जर उत्पन्न झाली तर आम्ही पुढं आज तुम्हाला मी दाखवून देतो साहेब. तुम्हाला बोललो तर याचा नक्षा चेहरा मोहरा मी बदलून देणार. पण आता बजेट चालू झालेलं नाही म्हणून त्या थोडंसं अडचण आलेली आहे. पण आता पुढच्या वेळेला बजेट चालू नाही, ज्याचा चेहरा मोहरा आम्ही खरंच बदलून देणार. त्याच्या घरवाल्याचे मला वारंवार आम्हाला फोन येते, त्यांना असं झालेलं तिथं लाईट नाही येते, हे नाही येते, नाही आहे. त्यांचं दुःख आम्हाला कळतं. जेवढं त्यांचं दुःख आहे तेवढं आमचं बी दुःख आहे. तो बी आमचा भाऊ आहे. शहीद विजय पवार आमचा भाऊ आहे, मावशीचा मुलगा आहे माझा. पण मी त्यांचं स्मारक या प्रकाराने बनवलेले साहेब. त्यांच्या नावाचं आहे तिथं पाहून घ्या, शहीद विजय गंगाधर पवार. तर हे पुढच्या टायमाला तुम्हाला मी असं स्मारक, याच्यातून सुंदर स्मारक बनवून दाखवेल. आणि माझी जबाबदारी आहे माझ्या परिवाराकडनं शहीद विजय गंगाधर पवार त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्ही एवढे लांबून आलेले आहे, तुम्ही एवढा कार्यक्रम करतात, तुमचा मी मनापासून आभार मानतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हम